नमस्ते मुलींनो, गुड मॉर्निंग. मुलींनो, आपण ऑनलाईन तासिकेमध्ये हीट अँड टेम्परेचर याविषयी माहिती पाहतोय पहा. आणि पाठीमागल्या तासाला आपण थर्मामीटर याच्याविषयी माहिती पाहिली होती. मेजरमेंट ऑफ हीट अँड इफेक्ट ऑफ हीट. याच्यामध्ये आपण सोर्स ऑफ हीट अँड टेम्परेचर, थर्मामीटर आणि टाईप ऑफ द थर्मामीटर. टाईप ऑफ द थर्मामीटर याच्यामध्ये सिंपल थर्मामीटर, डिजिटल थर्मामीटर, क्लिनिकल थर्मामीटर आणि मॅक्झिमम आणि मिनिमम थर्मामीटर याविषयी माहिती घेतली होती पहा. आता ह्या तासाला आपण स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्मा कशाला म्हणायचं, पदार्थाने ग्रहण केलेली विशिष्ट उष्मा कशाला म्हणायचं याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की when a hot object is kept contact with the cold object, एखादा उष्ण पदार्थ, उष्ण वस्तू थंड वस्तूच्या सांध्यामध्ये ठेवली असता, heat transferred from hot object to cold object, then these both objects are temperature same, then the stop of the flowing the heats. म्हणजे ठिकाणी the hot object gives away heat while cold object absorb heat. When hot object and cold object both sit near to each other, then heat transfer from hot object to cold object. Thus temperature of hot object decreases while that cold object increases. उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ एकमेकाजवळ ठेवले असता उष्ण पदार्थातून उष्णता थंड पदार्थामध्ये जाते. उष्ण पदार्थाची उष्णता कमी होते, थंड पदार्थाची उष्णता वाढते. टेम्परेचर ऑफ द हॉट ऑब्जेक्ट decreases while cold object increases. This means that the kinetic energy of atom in cold object goes on increasing. कोल्ड ऑब्जेक्टमध्ये उष्णता जात असताना त्याच्यामधली गतिज ऊर्जा काय होते, वाढते. कायनेटिक एनर्जी हॉट ऑब्जेक्ट इज increases and hot object is decreases. Cold object is increases kinetic energy and hot object to decreases. A time comes when the average kinetic energy of atom both object will be equal. आणि त्याची गतिज ऊर्जा दोन्हीची समान होस्तोवर ही उष्णतेचं ट्रान्सफॉर्मेशन, उष्णतेचे स्थलांतरण हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्टमध्ये होत असतं. दोन्हीची उष्णता समान होईपर्यंत हे चालू असतं. which means that temperature of both objects becomes equal. इक्वल होत नाही तोपर्यंत चालू असतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की उष्ण ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट, उष्ण ऑब्जेक्टमधून उष्णता कोल्ड ऑब्जेक्टमध्ये जाते आणि दोन्हीचं तापमान समान होत नाही तोपर्यंत उष्णतेचं स्थलांतरण होत असतं. आता स्पेसिफिक हीटची डिफाइन दिली पहा. द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ दॅट सबस्टन्स थ्रू द 1 degree. पहा, द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड, किती उष्णता लागते, काय रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास. एक एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे उष्णता, एक एकक युनिट मास म्हणजे एक एकक वस्तुमान असलेल्या पदार्थाचे तापमान 1 degree, एका डिग्रीने वाढवण्यासाठी किती उष्णता लागते त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट. त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट. डिफाइंड स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड म्हणजे लागणे टू इन्क्रीज द टेम्परेचर, तापमान, टू युनिट मास, एक एक वस्तुमानाच ऑफ दॅट सबस्टन्स, पदार्थाचे थ्रू 1 degree. 1 डिग्री तापमानाला एक एकक वस्तुमान असलेल्या पदार्थाचे तापमान लागण्यासाठी किती उष्णता लागते त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट. याच्यामध्ये पुढं A specific heat of an object is the amount of heat required to increase the temperature of unit mass of that substance through the 1 degree. आता जर
it is represented by symbol C. C is the specific heat measured by SI unit is joule per kilogram. SI unit of the unit is a joule per kilogram degree Celsius and Celsius calorie per gram degree Celsius. You have studied in yesterday. Suppose Q is the amount of heat, M is the mass of object, C is the specific heat, Tf is the final temperature of object, final temperature of the any two object, and Ti is initial temperature of the two object. उन्हें ठिकाणी म्हणलेलं आहे the SI unit of heat is joule kilogram degree Celsius and Celsius is a gram calorie per gram degree Celsius. Suppose Q is the amount of heat required to increase the temperature of object of mass M and specific heat C from the Tf to Tf, Ti to Tf. This amount of depends on the mass of specific heat of object as well as the increase the temperature can be written as Q is the amount of heat. Total heat required to the that object M into C into Tf minus Ti. M is the amount of heat required to increase the temperature of that two object. Q is equal to M into C into Tf into Ti. M is the mass of the object, C is the specific heat required to that object, Tf, F is the final temperature of that object, and I is the initial temperature of these two objects. म्हणजे या ठिकाणी फायनल टेम्परेचर मधनं इनिशियल टेम्परेचर वजा केलं आणि त्याला M आणि C ने गुणलं तर अमाऊंट ऑफ हीट किती उष्णता लागते हे आपल्याला त्या ठिकाणी काढता येऊ शकते. M is the mass of object, C is the specific heat, and Tf is the final temperature of that object, Ti is the initial temperature of that object. Different substance have different specific heat. आता वेगवेगळ्या पदार्थाची ग्रहण करण्याची क्षमता, उष्णता ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी असते, लक्षात ठेवायचं. Different objects have a different specific heat. We are going to learn more about its future classes. The specific heat of few substances are given as following table. विशिष्ट पदार्थाची ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी असते, लक्षात ठेवायचं. आणि SI सिस्टीम मध्ये आपण उष्णतेचे एकक जूल पर कॅलरी, जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि सेल्सिअस मध्ये कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे आहे, हे पाहिलं पहा. तर विशिष्ट पदार्थाची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामध्ये अल्युमिनियम 0.20, अल्कोहोल 0.58, गोल्ड आयन 0.03, हायड्रोजन 3.42 असे वेगवेगळ्या पदार्थाची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी असते. आता हे झालं स्पेसिफिक हीट आणि अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू दॅट द ऑब्जेक्ट. आपण क्यू बघितलं, क्यू इज इक्वल टू M इंटू C Tf मायनस Ti. सूत्र पाहिलं पहा आणि स्पेसिफिक हीटची डिफाईन पाहिली. आणि ह्याच्या पुढला जो भाग आहे आपला तो कॅलोरीमीटर आहे. ह्या कॅलोरीमीटरमध्ये तुमच्या समोर एक भांडं आहे पहा. याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये तुम्ही जर पाहिलं इनर सरफेस ऑफ दिस ऑब्जेक्ट इज ही ढवळणी आहे पहा. स्टायर म्हणजे ढवळणी. याच्यामध्ये एक भांडं आहे पहा. हे साधारणतः तांब्याचं भांडं असतं. याच्यामध्ये आपण पाणी घेतो, वॉटर घेतो याच्यामध्ये, आणि पूर्णपणे लाकडाचं आहे. ह्या लाकडाच्या पेटीमध्ये हे भांडं असं उभं ठेवलं जातं. ह्याच्यामध्ये गार पाणी ठेवलं जातं पहा. आणि गार पाण्यामध्ये एखादा गरम वस्तू याच्यामध्ये टाकतात. आणि गरम वस्तू टाकल्यानंतर कुठली गरम वस्तू असेल त्यात टाकल्यानंतर हे जे आहे हे भांडं याला असं बसवलं जातं पूर्ण पहा. पूर्ण बसवून झाल्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला याशी ढवळणी टाकतात पहा. ढवळणी टाकून यातलं पाणी हलवलं जातं. आणि पाणी हलवल्यानंतर याच्यामध्ये एक टेम्परेचर मोजण्यासाठी आपल्याला माहिती आहे की
काल पाहिला आपण टेम्परेचर मोजण्यासाठी एक तापमापी अशी बुडवले जाते. कोल्ड ऑब्जेक्टमध्ये हॉट ऑब्जेक्ट टाकल्यानंतर त्या कंटेनरमध्ये गार पाणी घेऊन त्यात गरम वस्तू टाकल्यानंतर गार पाणी हे गरम होतं आणि गरम पाणी होत असताना तापमानामध्ये कशी त्याची वाढ होते आणि वाढ कुठपर्यंत होते याची नोंद करण्यासाठी हा थर्मामीटर वापरला जातो. हे थर्मामीटर ह्या ठिकाणी हे असा फिक्स करण्यासाठी असे ॲडजस्टमेंट कॅलरी मापीच केलं आहे. त्या कॅलरी मापीबद्दल इन डिटेल स्टडी आपण पुढल्या तासाला बघूया. याच्यामध्ये पाणी, कुल्ड पाणी, एक हॉट सब्जेक्ट थर्मामीटर. आपल्याला फक्त या ठिकाणी की सुरुवातीला जे तापमान आहे इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर दोन्ही वस्तूचं कसं असतं याच्याविषयी इन डिटेल स्टडी आपण पुढील तासाला पाहू. तत्पूर्वी तुम्ही स्पेसिफिक हीटची डिफाईन लिहायची आणि स्पेसिफिक हीट अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू दॅट ऑब्जेक्ट Q इज इक्वल टू M इंटू C TF मायनस T1 TI हे सगळं स्पष्टीकरण लिहायचं. पुढील जो भाग आहे कॅलरीमीटरचा आपण पुढील तासाला पाहू.